नमस्कार विद्यार्थ्यांनो. इयत्ता 8वी भूगोल प्रकरण 4 सागर तळ रचना. मुलांनो, आपल्याला पृथ्वीवर अनेक प्रकारची भूरूपे पाहायला मिळतात. पर्वत, पठारे, मैदाने, दर्या इत्यादी. पृथ्वीवरील जमिनीवर भूरूपे आहेत. पृथ्वीचा काही जमिनीने तर पृथ्वीचा काही भाग समुद्राच्या पाण्याने व्यापलेला आहे. पण पृथ्वीचा काही भाग पाण्याने व्यापला असला तरी त्याच्या तळाला जमीनच आहे व त्या जमिनीवरही विविध प्रकारची आपल्याला भूरूपे आढळतात. त्या भूरूपांचा अभ्यास आपण सागर तळ रचना या पाठामध्ये करणार आहोत. पुस्तकामध्ये दिलेले पहा, सांगा पाहू. मुलांनो, खंड व महासागर अनुक्रमे शिलावरण व जलावरण यांचे भाग आहेत. हे खंड व महासागर भूपट्टावर विसावलेले आहेत. ज्यावेळी समुद्राला ओहोटी येते, ओहोटी दरम्यान महासागराच्या पाण्याची पातळी काय होत असते? कमी होत असते. त्यामुळे किनाऱ्यालगतची पाण्याखाली असलेली जमीन ही उघडी पडते. आपण अनेक वेळा ऐकतो की समुद्रातील खडकांवर जहाजांचा अपघात होतो. कसे होतात हे अपघात? तर समुद्रात जे खडक असतात त्या खडकांवर जहाजे आदळतात व अपघात होतात. असे होण्याचे कारण म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग जमीन व पाणी यांनी व्यापलेला आहे. महासागराच्या तळाशी जमीन आहे. पाणी समपातळीत राहिले तरी महासागराच्या तळाशी असलेली जमीन असमान आहे. पाणी व जमिनीची पातळी असमान आहे. कशी आहे ती आपण समजून घेऊया. तर भौगोलिक स्पष्टीकरण: पृथ्वीवर पाणी आणि जमीन यांचे वितरण असमान आहे. हे आपल्याला माहिती आहे की पृथ्वी तलावर 71% पाणी आहे आणि 29% भूभाग म्हणजे जमीन आहे. तर सुमारे 71% पृथ्वीचे पृष्ठ पाण्याने व्यापलेले असले तरी या पाण्याखालीही जमीन आहे. मात्र ती पाण्याप्रमाणे समपातळीत नाही. भूपृष्ठावर आपल्याला दिसणाऱ्या असमान उंचीच्या प्रदेशाचे आपण अनेक भूरूपांमध्ये वर्गीकरण करतो. असेच वर्गीकरण जलमग्न जमिनीचे करता येते. आता आकृती 4.1 मध्ये पहा, पान क्रमांक 24. आकृती 4.1 विविध भूरूपे दिलेली आहेत. या आकृतीमध्ये भूपृष्ठावरील व पाण्याखालील जमिनीचे भाग दाखवलेले आहेत. पहा, आता या आकृतीमध्ये भूपृष्ठावरील व पाण्याखालील जमिनीचे भाग दाखवले जे आहेत त्यापैकी पहिला आहे पर्वत, पठार, किनारपट्टी, समुद्र सपाटी, भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी पठार, बेट आणि सागरी डोह. तर अशी विविध भूरूपे पाण्यात व पाण्याबाहेर आहे. आता आपण तर भूभागावर राहतोय, त्यामुळे आपल्याला पर्वत, पठारे, मैदाने ही माहिती आहे. पण पाण्यातले असणारे जे काही भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी डोह, बेट, सागरी डोह हे काय आहे? समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळत असतात. तर अशी विविध भूरूपे ही पाण्यात व पाण्याबाहेर असतात. तर मुलांनो, या भूरूपांना नावे विविध निकषांच्या आधारे त्या ठिकाणी हे दिली जात असतात. आता आकृती 4.1 मधील भूरूपांना नावे देण्याचा प्रयत्न तुम्ही पण करायचा आहे. यामध्ये प्रश्न दिलेला आहे की जमिनीवरील भूरूपांना नाव देण्यासाठी कोणते निकष वापरलेले आहेत? तर समुद्र सपाटीपासूनची उंची व आकार
हे निकष जमिनीवरील भूरूपांना नाव देण्यासाठी वापरलेले आहेत. पुढील प्रश्न आहे, पाण्याखालील भूरूपांसाठी कोणते निकष वापरलेले? तर पाण्याखालील भूरूपांसाठी समुद्र सपाटीपासूनची खोली व आकार हे निकष वापरलेले आहेत. भौगोलिक स्पष्टीकरण पाहायचे आपल्याला. महासागर तळरचना. मुलांनो, जलमग्न जमिनीच्या रचनेला सागर तळरचना म्हणून ओळखले जाते. सागर तळरचनेचा समुद्र सपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते. भूपृष्ठावरील पर्वतांची उंची मोजली जाते, तसेच महासागराची खोली सुद्धा मोजली जात असते. तर महासागराची सरासरी खोली सुमारे 3700 मीटर आहे. महासागराचा तळ भूमीप्रमाणेच उंच सकल आहे. जलमग्न भूरूपांनी मिळून सागरांच्या तळाची रचना ही ठरते आणि सागरतळ रचना ही विविध महासागरांमध्ये भिन्न आहे. या रचनेतील काही ठळक भूप्रकार व सर्वसाधारण क्रम आपण पाहणार आहोत. तर समुद्र किनाऱ्यापासून जसजसे आज जावे तसतसे जलमग्न भूरचनेत काय होत असतो? बदल होत जातो. आकृती 4.2 पहा, महासागर तळरचना. तर त्यामध्ये या सागर तळरचना ही सर्व सागरांची एकसारखी नसते, लक्षात घ्या. तर ती विविध महासागरांची वेगवेगळी असते. नंतर आता आकृती 4.2 मध्ये महासागर तळरचना दिलेली आहे. या आकृतीमध्ये पहा, विविध भूरूपे पाहायला मिळतात. आता आपण पहिली आकृती जी पाहिली होती विविध भूरूपांची, त्यामध्ये भूपृष्ठावरील व पाण्याखालील जमिनीचे भाग आपण ही भूरूपे त्यामध्ये पाहिली होती. तर आता यामध्ये फक्त महासागर तळरचनेमधील भूरूपे पाहायला मिळतात. तर त्यामध्ये पहा, ही खंड, त्यानंतर सागरी किनारा, भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी मैदान, सागरी बेट, नंतर सागरी पर्वतरांगा, सागरी डोह, नंतर सागरी गर्ता आणि खंड, अशा प्रकारचे महासागर तळरचनेमध्ये ही विविध प्रकारची भूरूपे आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी आपण या महासागर तळरचनेमधील पहिला मुद्दा पाहणार आहोत, भूखंड मंच. तर भूखंड मंच म्हणजे काय? तर किनाऱ्यालगत असलेल्या व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग आहे. यालाच समुद्रबूड जमीन असेही म्हणतात. त्याचा उतार आकृतीमध्ये पहा, उतार मंद असतो. भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो. काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो अरुंद, तर काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटर पर्यंत रुंद आहे. याची खोली साधारणतः समुद्र सपाटीपासून सुमारे 200 मीटर पर्यंत असते. यावरून असे दिसते की भूखंड मंच खोल नसतो. मानवाच्या दृष्टीने भूखंड मंच महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? तर जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे या भूखंड मंचावर आढळतात. भूखंड मंच हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात. साहजिकच त्यामुळे काय होते, त्या ठिकाणी शेवाळ, प्लवंक यांची निर्मिती होते आणि हे काय आहे? माशांचे खाद्य आहे. तर भूखंड मंच हे मासेमारीसाठी हे एक नंदनवन आहे. कारण की समुद्र किनाऱ्यालगत राहणारी जी लोक आहेत त्यांचा मासेमारी व्यवसाय असतो आणि त्या भूखंड मंचाचा उपयोग मत्स्य व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी
केला जात असतो. या मासेमारीबरोबरच या भूखंड मंचाच्या बाबत जे खनिज तेल, नैसर्गिक वायू व विविध खनिजे हे भूखंड मंचावरून खनन करून मिळवता येतात. उदाहरणार्थ मुंबई हाय हे अरबी समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळणारे भूखंड मंचावरील एक क्षेत्र आहे. म्हणूनच मानवी दृष्टीने भूखंड मंच हे महत्त्वाचे आहे. महासागर तळरचनेमधील पुढील मुद्दा आहे खंडांत उतार. पहा, भूखंड मंचानंतरचा पुढचा मुद्दा आहे खंडांत उतार. आता आकृतीमध्ये पहा की भूखंड मंचाचा भाग संपल्यावर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो. त्यास खंडांत उतार असे म्हणतात. समुद्र सपाटीपासून याची खोली सुमारे 200 मीटर ते 3600 मीटर पर्यंत असते. काही ठिकाणी ही खोली त्यापेक्षाही अधिक आढळते. खंडांत उताराचा विस्तार कमी असतो. सर्वसाधारणतः खंडांत उताराची अधःसीमा ही भूखंडाची सीमा मानली जात असते. खंडांत उतारानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो महासागर तळरचनेतील सागरी मैदान. खंडांत उताराला लागून विस्तीर्ण मैदान असते. सागर तळाचा सपाट भाग म्हणजे सागरी मैदान होय. सागरी मैदानावर लहान मोठ्या आकाराचे जलमग्न उंचवटे, पर्वत, पठारे इत्यादी भूरूपे त्या ठिकाणी काय होतात, आढळत असतात. सागरी मैदानावर अशा प्रकारची जे काही जलमग्न उंचवटे, पर्वत, पठारे अशी भूरूपे त्या ठिकाणी आढळत असतात. पुढचा मुद्दा आहे महासागर तळरचनेमधला सागरी पर्वतरांगा व पठारे. सागर तळावरील पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. पहा आकृतीमध्ये या पर्वतरांगा शेकडो किलोमीटर रुंद तर हजारो किलोमीटर लांब असतात. जलमग्न पर्वतरांगांच्या शिखरांचे भाग काही ठिकाणी सागर पृष्ठांच्या वर आलेले असतात. त्यांना आपण सागरी बेटे असे म्हणतो. उदाहरणार्थ आइसलंड, अटलांटिक महासागर, अंदमान निकोबार बेट, बंगालचा उपसागर ही बेटे सागर तळातील पर्वतांची शिखरे आहेत. मध्य अटलांटिक पर्वतरांग ही सर्वात लांब व सलग पर्वतरांग असून तिची लांबी 65,000 किलोमीटर इतकी आहे. काही सागरी उंचवट्याचे माथे सपाट व विस्तृत असतात. त्याला सागरी पठार असे म्हणतात. उदाहरणार्थ हिंदी महासागरातील छागोसचे पठार हे महत्त्वाचे आहे. आणि पुढचा मुद्दा आहे महासागर तळरचनेमधील सागरी डोह व सागरी गर्ता. तर सागर तळावर काही ठिकाणी खोल व अरुंद आणि तीव्र उताराचे विवर सदृश्य सागरी भूरूपे आढळतात. त्यांना सागरी डोह किंवा गर्ता असे म्हणतात. साधारणतः पहा आकृतीमध्ये या ठिकाणी दिलेला आहे की सागर तळावर काही ठिकाणी खोल व अरुंद आणि तीव्र उताराची विवर सदृश्य सागरी भूरूपे आढळतात. त्यांना सागरी डोह किंवा सागरी गर्ता असे म्हणतात. साधारणतः कमी खोली असलेली भूरूपे हे सागरी डोह असतात. तर जास्त खोलीच्या लांबवर पसरलेल्या भूरूपास सागरी गर्ता असे म्हणतात. आकृतीवरून लक्षात येईल की समुद्र सपाटीपासून गर्तांची खोली हजारो किलोमीटर पर्यंत खोल असते. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता असून तिची खोली 11,034 मीटर आहे. मध्य महासागरीय जलमग्न पर्वत व सागरी गर्ता हे सागर तळाचे भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने सर्वात सक्रिय भाग आहे आणि या भागात
अनेक जागृत ज्वालामुखी असतात. आता हे प्रदेश अतिशय संवेदनशील भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखली जातात. यामध्ये या सागर तळावर होणारे भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असतो. आणि साहजिकच आपण मागील प्रकरणांमध्ये पाहिलेलं आहे की सागर तळावर होणारे भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक यामुळे काय होत असतं, किनारी प्रदेशामध्ये त्सुनामी लाटा निर्माण होत असतात. आणि ह्या लाटा निर्माण झाल्यामुळे या लाटा इतक्या प्रचंड रौद्र रूप धारण निर्माण करतात की किनाऱ्यालगत असणाऱ्या प्रदेशाचे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान होत असतं. नंतर आता आपण आतापर्यंत महासागर तळरचनेमधील भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी मैदान, सागरी पर्वतरांगा, पठारे, सागरी डोह, सागरी गर्ता या मुद्द्यांची आपण माहिती घेतलेली आहे. पुढील जे मुद्दे आहेत ते आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. आजच्या तासाला फक्त लक्षात घ्या की आपण जी काही भूरूपांच्या संदर्भामध्ये माहिती घेतलेली आहे, आकृती 4.1 मधील जी काही आकृती आहे, या आकृतीमध्ये भूपृष्ठावरील व पाण्याखालील जमिनीचे भाग जे काय आहेत की त्यामध्ये असणारी विविध भूरूपे आपण पाहिली. या भूरूपांमध्ये जी भूपृष्ठावरील असणारी पर्वत, पठारे आणि किनारपट्टी, नंतर पाण्याखालचा भाग असणारा समुद्र सपाटी, भूखंड मंच, खंडांत उतार, बेट आणि सागरी डोह याविषयीची आपण माहिती घेतली. आणि 4.2 ही जी काय आकृती आहे यामध्ये महासागर तळरचना की जो पाण्याखालील जो काय भाग आहे त्यामध्ये असणारा भाग जो आहे तो भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी मैदान, सागरी पर्वतरांगा व पठारे, सागरी डोह व सागरी गर्ता याविषयीची आपण माहिती घेतलेली आहे. बाकीचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे प्रकरण वाचा आणि माहिती करून जो काही स्वाध्याय असेल तो तुम्ही सोडवत जायचा आहे. धन्यवाद.